महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क. सत्य बातमी, ठाम भूमिका. गंगापूर शिवारातील शेतकऱ्यांचा ऐतिहासिक विजय. 15 वर्षांच्या लढ्यानंतर 163 कोटींचा मोबदला. सुरत नागपूर महामार्ग प्रकरणात न्यायालयाचा दणका. प्रशासनाच्या त्रुटींवर शिक्कामोर्तब. वाढीव मोबदल्यासाठी लढा अद्याप सुरूच. सुरत नागपूर राष्ट्रीय महामार्गाच्या कामादरम्यान झालेल्या प्रशासकीय त्रुटी आणि शेतकऱ्यांच्या हक्कांकडे झालेल्या दुर्लक्षाविरोधात गंगापूर शिवारातील आदिवासी शेतकऱ्यांनी दिलेला 15 वर्षांचा लढा अखेर यशस्वी ठरला आहे. गोविंद गावित आणि विलास वळवी या शेतकऱ्यांना तब्बल 163 कोटी रुपयांचा मोबदला मिळाल्याने हा निर्णय राज्यभर चर्चेचा विषय ठरला आहे. विधान परिषद अधिवेशनात या प्रकरणाची लक्षवेधी मांडणी झाल्यानंतर अनेक आमदार व मंत्र्यांनीही या विषयावर भूमिका मांडली आणि त्यानंतर या संघर्षाची व्यापक चर्चा सुरू झाली. या प्रकरणाची सुरुवात 2011 मध्ये झाली. महामार्गासाठी गट क्रमांक 45 मधील काही जमीन अधिकृतरित्या संपादित करण्यात आली होती. मात्र प्रत्यक्ष काम करताना ठेकेदाराने संपादित जागेऐवजी गावित आणि वळवी यांच्या असंपादित खाजगी जमिनीवर बेकायदेशीरपणे काम सुरू केले. शेतकऱ्यांनी याला विरोध केला असतानाही 1 मे 2022 रोजी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस बंदोबस्तात काम सुरू करण्याचा प्रयत्न केला. यामुळे शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली. औरंगाबाद खंडपीठाने स्पष्ट निर्देश दिले की प्रथम भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करा, त्यानंतरच काम सुरू करा. प्रशासनाने या आदेशाविरोधात पुनर्विचार याचिका दाखल केली. यामध्ये जमीन बिनशेती म्हणजेच एनए असल्याचे कारण देत अधिक मोबदला टाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र 12 ऑगस्ट 2022 रोजी न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आणि प्रशासनाच्या भूमिकेला धक्का दिला. या प्रकरणात मोबदल्याच्या रकमेचा झालेला प्रवास अत्यंत धक्कादायक आहे. 5 जुलै 2023 या दिवशी निवाडा तयार करताना तत्कालीन सक्षम प्राधिकारी यांनी सदर क्षेत्र बिनशेती असताना शेतजमीन दाखवून शेतजमीन म्हणून दर 33 रुपये प्रति चौरस मीटर म्हणजेच एकूण सुमारे 41 लाख रुपये मंजूर केले. सदर मंजूर झालेल्या निवाड्याला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पुन्हा दिनांक 12 मे 2023 रोजी नवीन सुधारित निवाडा तयार करण्यात आला. यात 650 रुपये प्रति चौरस मीटर म्हणजेच एकूण 8,10,00,000 रुपये मंजूर केले. सदर निवाडा तयार करताना सक्षम प्राधिकारी अधिकारी यांनी महाराष्ट्र शासनाच्या दिनांक 24 जानेवारी 2023च्या अनुषंगाने केला होता. त्यावर नाराज शेतकरी यांनी शासनाच्या परिपत्रकाला आव्हान दिले व परिपत्रक रद्द करून अंतिम सुधारित निवाडा तयार करण्याची मागणी केली होती. सदर उच्च न्यायालयाने दखल घेत मागील अंतिम निवाडा रद्द केला. सक्षम प्राधिकाऱ्यांचा अंजली शर्मा यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अंतिम निवाडा दिनांक 16 जानेवारी 2024 मंजूर केला. सदर निवाड्यात प्रति चौरस मीटर 11,990 रुपये प्रमाणे 163 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. मुंबई खंडपीठात शेतकऱ्यांनी शासनाचा दिनांक 24 जानेवारी 2023चा शासन निर्णय रद्द करून मोबदला मिळावा अशी मागणी केली होती. न्यायालयाने 2013च्या भूसंपादन कायद्यातील कलम 26 मधील 1चा आधार घेत बाजार मूल्याप्रमाणे मोबदला देण्याचे आदेश दिले. यानुसार सक्षम प्राधिकारी अंजली शर्मा यांनी कायद्याचे पालन करत 163 कोटी रुपयांचा अंतिम निवाडा जाहीर केला. हा निर्णय शेतकऱ्यांच्या हक्काच्या लढ्याचा मोठा विजय मानला जात आहे. दरम्यान शेतकऱ्यांनी शासनाचा दर 38,710 रुपये प्रति चौरस मीटर प्रमाणे मोबदला मिळावा या मागणीसाठी राष्ट्रीय महामार्ग कायद्यातील कलम 3G मधील 5 अंतर्गत लवादाकडे अपील दाखल केले आहे. दुसरीकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानेही मोबदला कमी करण्यासाठी अपील केले आहे. यामुळे वाढीव मोबदल्यासाठीचा संघर्ष अद्याप सुरूच असून अंतिम निर्णयाकडे राज्यभरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. गंगापूर शिवारातील हा निकाल एक महत्त्वाचा न्यायनिवाडा ठरला असून कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही हे पुन्हा अधोरेखित झाले आहे. या निर्णयामुळे राज्यातील इतर शेतकऱ्यांनाही त्यांच्या हक्काच्या मोबदल्यासाठी लढण्याची प्रेरणा मिळणार आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क.